ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेण्याचा निर्णय जनतेला बोलून दाखवला. अवघ्या वारकऱ्यांवर अपरंपार प्रेम करून वेड केलं. पण हा वारसा पुढे चालवायला नामदेवासारख्या योग्यतेचा पुरुषच करू शकेल. म्हणून त्याला तयार करण्याच्या दृष्टीने आपल्याबरोबर तीर्थयात्रा करीत तळागाळातील जनतेची स्थितीचे अवलोकन व्हावे या विचाराने त्याला बरोबर हिंडवावं. त्यानुसार ते नामदेवाला म्हणाले, तुझ्याबरोबर अंतरीच्या गोजगोष्टी कराव्यात. त्यासाठी तीर्थ पहाट फिरत फिरत चालताना सुवाद साधता येईल. पण नामदेवाला प्रश्न पडला, पांडुरंगाला सोडून कसे जावे. दोघेही देवाजवळ जाऊन जाण्याची आज्ञा मागितली. देवाने अनुमती दिल्यावर दोघेही उत्तरेकडे निघाले. प्रभास, द्वारका, गिरनार करीत ते चारी धाम हिंडले. ज्ञानोबांची कीर्ती चहूकडे पसरलेली, त्यामुळे जिथे तिथं त्यांचं कौतुक होई. ज्ञानोबा काशीजवळ आल्याचे कळल्यावर रामनगरजवळ विश्वनाथ त्यांना सामोरे गेले. विश्वनाथ शंकर ज्ञानोबांचे आदिगुरु आणि आदिनाथ महादेवांच्या परंपरेतले ज्ञानोबा दोघेही कडकडून मिठी मारून भेटल्यावर आतापर्यंत केलेल्या कार्याचा परिहार विश्वनाथांचं कथन केला. त्यावर प्रेमाने कौतुकाने म्हणाले, ज्ञानोबा, तू धन्य झालास. जीवन सफल झाले, तुझे कार्य संपले, कृतार्थ झालास. नामदेवाशी हितगुज करीत पंढरीला परतले. सावता माळी, जगमित्र नागा, सुदाम, विसोबा खेचर, नरहरी सोनार, चोखा मेळा, बंका, गोरा कुंभार ही सगळी मंडळी त्यांच्या स्वागताला जमा झालेत आणि कीर्तनाच्या गजराने पंढरीचं आकाश हरिनाम दुमदुमलं. भक्तिगंगेला दुथडी जणू पूर आला. ही सर्व वेडी बेभान होऊन नाचायला लागली, गायला लागली. नामदेवांच्या आग्रहाने ज्ञानोबा कीर्तनाला उभे राहिले. आज ते वेगळेच दिसत होते. सर्वात असूनही त्यांच्यापासून अलिप्त होते. मन उन्मन, दृष्टी प्रेमाने भरलेली. सगळ्या अंगणातून जणू तृप्ती वाहत आहे. निवृत्तीनाथ समोर बसलेले सगळी संत मंडळी टाळ विना घेऊन उभी आहेत. ज्ञानोबा म्हणाले, माझे जीवन गुरु निवृत्तीनाथांनी कृतार्थ केले. माझ्याकडून जे काही कार्य करायचे ते करवून घेतले व मी ते कार्य माझ्या कुवतीप्रमाणे मनोभावे करवायचे केले. आता मी माझ्या गावाला जाऊन सुखसागरी विसावा घ्यावा असे मनी आले. ज्ञानदेवांच्या तोंडून हे बोल ऐकले मात्र सर्व संत मंडळी चैतन्य शून्य झाली. त्यांना प्रचंड हादरा बसला. म्हणजे ज्ञानदेव समाधी घेणार. जिथं शंकराचा वास आहे, जिथं अनेक ऋषी मुनींनी साधना तपस्या केली ते शिवपीठ आहे, अशा आळंदी अलंकापुरी ज्ञानदेवी समाधी घेणार. आधीच पवित्र अलंकापुरी ती अधिकच पावन होणार, उजळणार. जिथे इंद्रायणी झुळझुळ वाहत आहे, जे सिद्धभेट कैलासाहून श्रेष्ठ आहे, ज्या ठिकाणी अलीकडे पलीकडे संत मंडळींच्या भगव्या पताकांनी आकाश कोंडले आहे, अशा ठिकाणी ज्ञानदेव समाधी घेणार. अवघी संत मंडळी, जपी तपी, मुनी, संन्यासी, ऋषी तिथे गोळा झाले. कारण हे ज्ञानाचं अंजन बोलता चालता कैवल्याचा पुतळा, योग्याची जीवनकळा, मोक्ष मार्गीच्या सांगती, परत दिसायचा, भेटायचा, लाभायचा नाही. सगळे खिन्न होऊन रडतायत, उदास आहेत. फक्त दोघेच तेवढे प्रसन्न आहेत, ज्ञानदेव आणि पांडुरंग. पांडुरंग जगाची सूत्र हलविणारा म्हणून अनंत ज्ञानोबा, जो अत्यंतिक समाधानी, मन उन्मन झालेलं, अंगावर रोमांच उभे राहिलेले असा ज्ञानोबा स्वरूपी मिळालेला हा विरक्त पुरुष तुमच्या आमच्यातला नाही तर त्याला कसा खेद होईल. ज्ञानोबाजवळ जाऊन खेद करायची सोय नाही. मात्र पांडुरंग जवळ तो गारणी मांडतो आहे. नामदेव देवाजवळ अगदी कळकळीने काकुळतेने विचारतो आहे, देवा, ज्याच्यामुळे माझा उद्धार झाला, मला कीर्तन करायला लावून तळागाळातल्या जनापर्यंत माझ्याकरवी भावना पोहोचवल्या, तो जीवीचा जिव्हाळा आज आम्हाला सोडून जाणार. आता मी काय करू, कुणाशी हितगुज करू, कसं बोलू. श्रीहरी, माझा जीव कासावीस होत आहे रे. निवृत्तीनाथ व सोपान मुक्ताईंचा ज्ञानेश्वर माऊली समाधी घेणार म्हणून आक्रोश. नामदेवांचा आकांत पहिला जात नव्हता. ज्ञानोबांच्या आत्तापर्यंतच्या कार्याचा आढावा घेत म्हणाले, माझ्या ज्ञानोबाचं कौतुक कुठवर वर्णन करू. रेड्याच्या मुखी वेद म्हणवले, जड भिंती चालविली, परमार्थाची वाट भोळ्या भाविकांसाठी मोकळी करून पतितांचा उद्धार केला, योग मार्गाचा दीप पाजळून भक्तींची पताका फडकविली, अपरंपार भजन कीर्तनाचा सोहळा, गीतेवर मराठीत टीका करून जनसामान्य सर्व स्तरांतील लोकांसाठी ज्ञानाचे भंडार उघडे केले. देवा, जाळावीण जसा मासा तडफडतो तशी माझी गत झाली, प्राण कंठाशी आले रे. दाही दिशा उसवण्यात झाल्यात.
उदास वाण्या झाल्यात, योग्याची विभूती चालली रे, मी खरं तरी किती करू, खंत तरी किती करू. देवाने नामदेवाला जवळ घेऊन आसवे पुसले. त्यांचे समाधान करत देव म्हणाला, नाम्या, अरे कुणासाठी एवढा शोकमग्न झालास? ज्ञानदेवासाठी. अरे तो तर ज्ञानाचा देव, योग्यांचा योगी, ज्ञानाची संजीवनी, ज्ञानाचा सागर, आगर, भवसिंधू तरुण पलीकडे नेणारी नाव आहे. ज्ञानदेव हा माझा प्रत्यक्ष रूप आहे. तू कुठेही जात नाही की कुठूनही येत नाही. ज्ञानदेव ज्ञानसागरू, ज्ञानदेव ज्ञानगुरु, ज्ञानदेव भवसिंधू तारू, प्रत्यक्ष रूप पै असे. ज्ञानदेव हाची देव, ज्ञानदेवा धरली या भाव, ज्ञान होईल जीवा सर्व, यासी संदेह नाही. तरी पण जिथे नामदेवाचे समाधान होत नव्हते तिथे निवृत्ती सोपान मुक्ताबाई यांचे काय? त्यांना काय वाटत असेल? त्यांच्या मनाची अवस्था कशी असेल? ज्ञानदेव भाववेशांत बसले आहेत, निवृत्ती स्फुंदत आहेत, सोपान मुक्ताई ढसाढसा रडतायत. देव समजावतो आहे पण काहीच उपयोग नाही. निवृत्ती सोपान मुक्ताई धाकुटी, धरिलिया कंठ पांडुरंगे, कळवळती मनी करीती दीर्घश्वनी, आठविती मनी ज्ञानदेव. विकल झाले चित्तसंत, हे दृश्यता नाम विकला तेथे होत असे. सर्व साधू संत निवृत्तीनाथांना समजावून गेले तर निवृत्तीनाथ अत्यंत आर्ततेने विकलतेने म्हणाले, एखाद्या तळ्याचा बांध फुटावा आणि पाणी 12 वाटेने वाहू लागावे. गवताच्या पेंडीचे बंधन सुटून गवत रान माळ व्हावे. हरणीने पाडसाला टाकून दूर निघून जावं आणि पाडसाना दशा दिशा हकरत शोधावं. अगदी तसंच माझं झालं आहे. कसं समाधान करून घेऊ? अरे जेव्हा एका रात्री आमचे आई बाबा आम्हाला टाकून पोरके करून गेलीत त्यावेळी तर अगदी लहान होतो. तरीसुद्धा त्यावेळी आतासारखे मनाला कष्ट झाले नाहीत. आता माझा ज्ञानोबा चालला, मी कसं सहन करू? काय करू? निवृत्तीनाथ म्हणजे मुक्त योगी, त्यांचं समाधान कुणी करायचं? शेवटी विठ्ठल रखुमाईसह अन काही साधू संत निवृत्तींना समजावत म्हणाले, निवृत्ती राजा, तुम्ही तर प्रत्यक्ष ज्ञानदेवांचे गुरु. तुम्ही जर असा शोक केला, स्वतःला सावरलं नाही तर बाकीच्यांनी, अडाणी माणसांनी काय करावे बरं? कसेबसे निवृत्तीनाथ आपल्या भावनांना आवर घालून मनाला समजावले. पण सोपान मुक्ताईचे काय? त्यांच्या दुःखाला तर ना अंत ना पार. मुक्ताईचे पालन पोषण तर आई होऊन ज्ञानोबांनी केले. तिच्या दुःखाची तर कल्पनाच करवत नाही. 16 वर्षांच्या मुक्ताईने जमिनीवर घालून घेतले. बिचारी अगदी लहान ना समज असताना आईवडील सोडून गेलेत. त्यांच्या माघारी ज्ञानोबांचं तिचं सर्वस्व होऊन प्रत्येक नात्याने तिचे आई वडील, भाऊ बहीण, मार्गदर्शक, संरक्षक होऊन तिची वेणीफणी न्हाऊ माकू घातले. झोपताना अंगाई म्हणून झोपवणे, सर्व नात्याने व खऱ्या अर्थाने तिला वाढवले. अशा या ज्ञानोबासाठींची तिच्या दुःखाची परिसीमाच राहिली नाही. तर मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊलींच्या पुढची कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.